यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्यासाठी हा जिल्हा कुप्रसिद्ध आहे. त्यातच आता 1 ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये तब्बल 18 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाला नसलेला योग्य भाव यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत. सरकारी आकडेवारीनुसार 1 जानेवारी ते 25 एप्रिल पर्यंत म्हणजे 4 महिन्यात 64 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. याशिवाय मक्त्याने शेती करणाऱ्या 24 भूमिहीन शेतकऱ्यांनी देखील आपलं जीवन संपवलंय. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यामध्ये 72 तासात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली. एकूणच आत्महत्या रोखण्यासाठी सरकारच्या विविध उपाययोजना फोल ठरल्याचं दिसून येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाने तात्काळ या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत म्हणून दिल्या गेलेली जे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्त योजना आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. कारण शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर झालेला कर्जाचा बोजा हा शासन धोरणाचा पाप असून शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली येऊन आज या आर्थिक कोंडीतून व नैराश्याच्या गर्तेतून आपले जीवन संपवित आहे. जी दुष्काळी परिस्थिती आली, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली आणि जो शेतकरी या शेतीमालावर आपलं जीवनाचा उदरनिर्वाह करतो त्यांना काहीच साधन आता हातात उपलब्ध नाही की काय अशी परिस्थिती झालेली आहे. आणि सरकारने सुद्धा मदत जरी केली असली तरी त्यांना नुकसान भरपाई मिळालेली वसुली मला वाटतं आता अद्यापर्यंत केलेली नाही आहे. निश्चित ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला असेल तर त्यांना नोटीस जरूर दिल्या असतील, परंतु वसुली कुठे झालेली नाही.